आपण व्यवसायावर जवळपास तब्बल 25 दिवसानंतर भाडं मिळालंय आपल्याला. भाडं लागले 13,000 रुपये, त्यात 250 रुपये कमिशन. एक नाही दोन नाही तर 25 दिवसानंतर मिळालंय बुकिंग. आणि हे आपल्या मोठ्या मुलाचा जो ऍक्सिडेंट झाला होता पाठीमाग क्लिअर झालाय. आता आजच टाकी तोडून आणले त्याचे सर्व. तर चला जाऊया भरण्यासाठी. भरायच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपण कुठं जाणार आहोत आज. आपण आलोय भरायला धड शांद्रा एमआयडीसी नाही आणि चिकलठाणा एमआयडीसी नाही. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला सुदर्शन पॅनल भरायचे आज आपल्याला. ना आपल्याला बुकिंग मिळालंय मित्रांनो तब्बल 25 दिवसानंतर व्हीलसाईवरनं. भाडं लागलंय आपल्याला 13,000 रुपये. जाणं आहे आपल्याला चिपळूण कोकण. चला तर एकदा गाडी भरून घेतोय, नंतर प्रवासात गप्पा टप्पा करूया. ही आपली गाडी आणि हे गाडी लोड झालेली आहे. आपण व्यवसायावर जवळपास तब्बल 25 दिवसानंतर भाडं मिळालंय आपल्याला. भाडं लागलंय 13,000 रुपये, त्यात 250 रुपये कमिशन. आपल्याला जायचंय कोकण चिपळूणसाठी. निघूया लवकरात लवकर, जाऊया व गाडी खाली करून देऊया. गाडी भरलेली आहे, पेपर देखील भेटलेले आहे, ऍडव्हान्स देखील भेटलेला आहे. आता आपण पहिलं घरी जाऊया, कारण आपण सकाळी हा माझा मुलगा आहे याच्या पायातला टाके तोडायला गेलो होतो आपण हॉस्पिटलला. तर टाके वगैरे तोडले तर डायरेक्ट लोडिंग ठिकाणी आलो होतो आपण. जेवण देखील बाकी. आता अगोदर घरी जाऊया, जेवण करूया. आता वाजले 6, आपण निघतोय. बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये आपल्या मामाचा मुलगा आला नवरदेव तयार. प्रवासाला निघालोय आपण, आपला मामाचा मुलगा. आणि आजचा दिवस देखील आपल्याला मावळला गेलाय. आजचा दिवस आपल्याला आपल्याच एमआयडीसीत मावळ गेला. वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर. पोहोचलोय शिरूरच्या आपल्या हॉटेलवर. हे आहे आपला पार्क. याच्याकडे आपण कायम थांबतो, तुम्हाला मागे देखील सांगितलंय मी. मामा आमचे जेवायला गेले तिकडं पलीकडं हॉटेल मध्ये, हॉटेल आदित्यवरती. चला तर चहा घेऊया, अजून खूप लांब जायचंय आपल्याला. आपण मानगाव मध्ये पोहोचलो आहे आणि आता वाजले तर रात्रीचे 3. आता काय आपल्याला 100 किलोमीटर आणखीन जायचंय. चिपळूण राहिलंय. हे पा याला यायला लागली आता झोप. हे लागलं आता डोळे चोळायला. चला तर घेऊया चहा. 100 किलोमीटर जाऊनच आराम करणार आपण आज. काय घ्यायची का चहा का झोपायचं? आणि हे चहाचं दुकान हा इकडे दिसतोय ना, हा मुंबई रोड. आणि हा इकडे जो चाललाय तो महाड चिपळूण गोवा. घेऊया चहा, त्यानंतर निघूया आपलं चिपळूणला.
आपण पोहोचलोय चिपळूण या ठिकाणी आणि इथे देखील आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अतिशय असा भव्य दिव्य अश्वरूढ पुतळा आहे. या पुतळ्याची खासियत अशी का उगवत्या सूर्याकडं पुतळ्याचं तोंड आहे. NK एंटरप्राइजेस या ठिकाणी आपण पोहोचलो आहे मित्रांनो. आणि हे समोर दिसतंय, इकडं जे दिसतंय गोव्याला रस्ता जातोय आणि इकडं जे दिसतंय ते मुंबईला रस्ता जातोय. सर्रास झोपला नाही आपला मामाचा पोरगा. काय रे बाबा, बोला ना. झोपायचं नाही? झोपू की. बाबने यायला, बाबन्या आपला मित्र बाबने यायला. इथलाच आहे काय तो? हो. तर मित्रांनो त्याचा मित्र चिपळूणचाच आहे बाबन्या. आता हा पण कोकणीच होणार बघा काही दिवसांनी. चला आपण तर पोहोचलोय, 9 वाजता पार्टी येणार आहे, त्यानंतर बघूया. आपण सकाळी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी ऍक्च्युअल त्यांचं शॉप आहे आणि खाली होतंय अपार्टमेंट बिल्डिंग मध्ये. हे पॅनल आणलं होतं आपण. तर मित्रांनो हा आहे गोवा मुंबई हायवे आणि आपण चाललोय सध्या परशुराम मंदिराकडे. तर मित्रांनो आपण पोहोचलोय परशुराम मंदिरात. चला दर्शन वगैरे करूया व त्यानंतर निघूया. आलो आहे परशुराम मंदिरात. हे बघू शकता मंदिर. चला तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. आपण आहे कोकणात चिपळूण या ठिकाणी परशुरामजींच्या मंदिरामध्ये. हे बघू शकता मंदिर, प्रशस्त असं मंदिर आहे. बघा याला सुद्धा पाण्यात येणार चटके बसतात, कसे बिचारे वर येऊन थांबले. ड्रायव्हर भावांनो आपण आलो होतो काल संभाजीनगर ते कोकण चिपळूणला, परंतु आपण रात्रभर गाडीवर त्यामुळे आपली काही झोप झालेली नव्हती. आता आपली झोप झालेली आहे, परंतु लोड आपल्याला इकडनं काही मिळणार नाही. शेवटी आपण निघत आहोत मित्रांनो पुण्यासाठी. चला तर जाऊया पिरंगुटला, बघूया आता उद्या सकाळी काय मिळतं का. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक घाईचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.